आखाती देशात चाललेल्या युद्धाची झळ भारत देशात दिसू लागली आहे। परिणामी सध्या देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा तुटवडा देखील भासत आहे। पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या तुटवड्याचा परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात होत असून याची झळ कमी बसावी म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आवाहन केले होते। या आव्हानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल व एलपीजी गॅसची बचत, इलेक्ट्रिक गाड्यांचा जास्त वापर करावा या गोष्टीवर भर देण्याचे सांगितले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आव्हानाला म्हसळा तालुक्याचे तहसीलदार सचिन खाडे यांनी प्रतिसाद देत त्यांच्या शासकीय निवासस्थानापासून कार्यालयापर्यंत सायकलचा वापर सुरू केला असून कार्यालयातील कर्मचारी व जनतेला देखील इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले आहे। सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे की आपण भारतासारख्या एका समृद्ध आणि खूप मोठी परंपरा असलेल्या देशात आपण जन्मलो आहोत। जवळपास आखाती युद्ध सुरू होऊन जवळपास 4 महिन्याचा कालावधी लोटला तरी आपल्या देशामध्ये अद्याप डिझेल किंवा पेट्रोलच्या दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही। आता माननीय पंतप्रधान महोदय यांनी आवाहन केलेलं आहे की तेलाच्या वाढत्या किमतीमुळे डिझेल पेट्रोलचा वापर कमी करा। तर त्या अनुषंगाने मी वैयक्तिक स्वतः सायकलद्वारे ऑफिसला येण्याचा निर्णय घेतलेला आहे। माझं घर ते ऑफिस हे अंतर केवळ 1 किलोमीटरचं आहे, त्यामुळे मी रोज ऑफिसला येताना आणि घरी जाताना सायकलचा वापर करणार आहे। त्याचबरोबर गेल्या 4 महिन्यापासून म्हणजे माझ्या घरी माझी आई असते आणि वडील, तर आई माझी चुलीवर स्वयंपाक करते गेल्या 4 महिन्यापासून। माझ्या घरी जवळपास गेले 4 महिने झाले एकच सिलेंडर जो आणलेला आहे तोच अद्याप वापरत आहे। शासकीय निवासस्थान आहे तिथं नारळाच्या झावळ्या किंवा झाडाचे जे खाली पडतात फांद्या वगैरे, तर त्याचा वापर करून चुलीचा स्वयंपाक माझ्या घरी केला जातो। त्याच्यामध्ये असं एक आहे की माझे आई वडील हे ग्रामीण भागातील आहेत आणि त्यांना चुलीवरील स्वयंपाक आवडतो, त्याच्यामुळे ते चुलीवरून स्वयंपाक करणं माझी आई जास्त प्रेफर करते। सर्व जे शासकीय विभाग आहेत, सर्व शासकीय कर्मचारी आहेत, सर्व नागरिक आहेत, यांना मी याद्वारे विनंती करतो की पेट्रोल आणि डिझेलचा कमीत कमी वापर करावा, तसेच एलपीजी जे सिलेंडर आहेत त्याचाही वापर कमीत कमी करावा आणि इतर जे अल्टरनेटिव्ह सोर्सेस आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करावा। विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करावा आणि इलेक्ट्रिक वाहनाबरोबरच सायकलचाही वापर जास्त करावा, जेणेकरून आपली तब्येत आपण फिजिकली फिट राहू आणि आपली तब्येतही चांगली राहील, असं मी सर्व तालुकावासियांना याद्वारे आवाहन करू इच्छितो। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।